नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांवरती या ठिकाणी अन्याय केला जातोय. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे अन्याय होतोय असं म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. कारण की शेतकरी बांधवांनो नियमित कर्जदार शेतकरी आहेत, त्यांना 50,000 रुपये अनुदान हे काय म्हणजेच की मान्यच नाहीये. यावरती आंदोलन सुद्धा आता या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि सरकारने सुद्धा यावरती लवकरात लवकर या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे. म्हणजेच की जे काय नियमित कर्जदार भरतात म्हणजे ते काय लय पैसेवाले नसतात किंवा म्हणजेच की त्यांच्याकडे लय पैसा सुद्धा नसतो, परंतु ते म्हणजेच की आपल्या डोक्यावरती वजन नको किंवा अशा दुसऱ्या अनेक कारणास्तव म्हणजेच की आपल्यावरती कर्ज आहे असं आपल्याला वाटाय नको, त्यामुळे ते कर्ज भरतात आणि आता त्याच शेतकरी बांधवांवरती या ठिकाणी अन्याय केला जातोय. आणि शेतकरी बांधवांनो याच सरकारच्या म्हणजेच की माध्यमातून तुमच्यावरती अन्याय होत नाही, या मागील पण जितक्या कर्जमाफी या ठिकाणी झालेल्या आहेत त्यावरती नेहमीच जे काय कर्जदार असतात अशा शेतकरी बांधवांवरती या ठिकाणी अन्याय झालेलाच आहे. त्यामुळे म्हणजेच की असा अन्याय का होतोय, का असं होतंय, म्हणजेच की अनेक शेतकरी बांधवांची अशी मागणी आहे, तुम्ही ज्या प्रकारे म्हणजेच की कर्ज भरत नव्हते अशा शेतकरी बांधवांची कर्जमाफी केली त्या प्रकारे आमच्या देखील म्हणजेच की झालंच पाहिजे, आम्हाला 50,000 रुपये अनुदान नको असे बऱ्याच शेतकरी बांधवांनी प्रश्न सुद्धा या ठिकाणी सरकार पुढे मांडलेले आहेत आणि हे अगदी बरोबर देखील आहे. कारण की शेतकरी बांधवांनो रीतीने जर का आपण पाहायला गेलं तर शेतकरी बांधवांनो हे तुमचं सुद्धा 100% खरे आहे. कारण की शेतकरी बांधवांनो तुम्ही म्हणजे नियमित कर्ज भरता म्हणजे काय, तुम्ही काय असे म्हणजेच की लय पैसेवाले नसता किंवा तुम्ही गोरगरीब शेतकरीच आहेत, हातावरती पोट भागवणारे शेतकरी आहेत. खऱ्या अर्थानं तुम्हाला सुद्धा या ठिकाणी याचा लाभ खऱ्या अर्थानं मिळालाच पाहिजे. कारण की शेतकरी बांधवांनो कसं असतं ना, जे नियमित कर्ज भरतात असे शेतकरी बांधव दरवेळेला या ठिकाणी अडचणीत येतात. आता मी उघड या ठिकाणी बोलणार आहे, कारण की शेतकरी बांधवांनो हा अन्याय मला सुद्धा या ठिकाणी पाहवत नाहीये आणि या ठिकाणी तुम्ही सुद्धा म्हणजेच की हे अन्याय सहन करू शकत नाहीये. कारण की शेतकरी बांधवांनो तुम्ही तुमच्या म्हणजेच की खिशातले पैसे काढून भरताय आणि त्यानंतर तेच कर्ज या ठिकाणी माफ होतंय आणि त्याच्या बदले फक्त तुम्हाला या ठिकाणी 50,000 रुपये टिकल्या दिल्या जात आहे. हे काय अगदी बरोबर आहे का, हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर शेतकरी बांधवांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.